निमित्ताने या पादुका आपल्या होत्या आणि आता चौथ्यांदा आणि हा योग असा आहे की यावेळेस आपण पादुकांची कुठेही मागणी केली होती ही बाबांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वतः शिर्डी संतांनी आपल्याकडे पाठवलेली आहे। म्हणजे यावर आता नवीन जे तिथे अडॉप्ट कमिटी जी आहे त्या कमिटीने निर्णय घेतला की भारतातल्या जे संपूर्ण साई मंदिर आहे तिथे बाबांच्या पादुका जाऊन तिथल्या सगळ्या लोकांना बाबांच्या पादुकाचं दर्शन व्हावं हा त्याच्या फक्त मेन उद्देश आहे। तर त्यांच्या पादुका आता 10 तारखेपासून ज्या निघाल्या होत्या त्या सध्या सांगली, मिरज, केरळ आणि तामिळनाडूचे घेऊन तिथून आपल्याकडे येणार आहे। तर शिर्डी संतांच्या अध्यक्षांच्या पीएचा मला फोन आला होता की मी आम्ही नागपूरला पादुका पाठवतो, आपण त्याची तयारी कशी केली आहे। माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की बाबा पादुका आपल्याकडे येणार आहे, पण त्याच्यानंतर मी एकदा म्हटलं की बाबांची इच्छा असेल म्हणून मी त्यांच्या अध्यक्षांना फोन केला शिर्डी संतांच्या। त्यांना म्हटलं की सर मॅडम असा मला फोन आला, बरोबर आहे, फोन आला तुम्हाला की तुम्हाला पादुका मी नागपुरात पाठवत आहे, त्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे। मग त्या दिवशीपासून 9 तारखेपासून आपण या कामाला हे केली, सुरुवात केली। मग त्यांना रिसर अर्ज पाठवला। अर्जानंतर त्यांनी 12 तारखेला आपलं पत्र पाठवलं की शिर्डीच्या ज्या पादुका आहेत त्या 2 दिवसासाठी 26 आणि 27 तारखेला नागपुरात ते देणार आहे। या पादुका व्हाया बेंगलोर 26 तारखेला 7:45च्या इंडिगो फ्लाईटने त्या निघून 9:15ला नागपूर एअरपोर्टवरती येणार आहेत आणि नागपूर एअरपोर्टवर नंतर आपण बाबांचा मिरवणूक काढणार आहे, पालखी मिरवणूक जी एअरपोर्टपासून त्या साई मंदिरपर्यंत राहील, ज्याचा नागपुरातील साई भक्त हे मोठ्या उत्साहाने त्याचं स्वागत करतील। जागोजागी बाबांच्या पादुकाच्या याच्यासाठी स्वागतदार लागणार आहे। काही ठिकाणी बाबांचं स्वागत केलं जाणार आहे, त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे। बाबांसाठी आपण एक स्पेशल रथ तयार केला आहे ज्याच्यात बाबांच्या पादुका ठेवून आपण एअरपोर्टपासून तर मंदिरापर्यंत आपण आणणार आहे। मंदिरात त्याचं पाद्यपूजन पूजा होऊन भक्तांच्या दर्शनासाठी ती 12च्या आरतीनंतर म्हणजे 12:30 वाजता आपला बाबांच्या पादुकांचं दर्शन आपण सुरू करणार आहे। तर रात्री शेवटच्या भक्ताला दर्शन होईपर्यंत आपण मंदिर उघडे ठेवणार। त्याविषयी जे भक्त असतील त्या सगळ्या भक्तांना बाबांच्या पादुकांचं दर्शन व्हावं हा त्यांचा उद्देश आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:15 आपण जे मंदिर उघडतात काकड आरतीला तेव्हापासून तर रात्री मंदिर बंद होईपर्यंत तोपर्यंत आपण बाबांच्या पादुकांच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी आपण पेंडॉल घातलेले आहेत, त्याच्यात आपण काही सांस्कृतिक भक्तांना वाटणार आहे। ते दर्शनाची व्यवस्थाची आपण पूर्ण व्यवस्था केली आहे, त्यासाठी बॅरिकेडिंग करणार आहे, आपण पेंडॉल घातलेला आहे। भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या जे मेन रोडला आहे त्याला आपण बॅरिकेडिंग करणार आहे। तिथे सगळे TV स्क्रीन लावणार आहेत की भक्तांना बाबांच्या पादुकाचे दर्शन रस्त्यावर सुद्धा व्हावे। त्याच्यासाठी 3 मोठ्या LED स्क्रीन आणि 7 ते 8 LED वॉल आपण जे काही ते लावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सगळ्या भक्तांना बाबांच्या याचं दर्शन होईल। असे सगळे संपूर्ण ग्रुप आपण तयार केलेले आहे आणि 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। तर याला आपण आपल्या प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्रामध्ये याला प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त भक्त याचं दर्शन करतील याची आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि आपण त्याची काळजी घ्यावी।